जाऊ दे. माझ्या बोलण्यावर घरातल्या लोकांचा विश्वासच नाही, बाहेरच्या लोकांवर बरोबर. हिचा परब हे सगळे सावण आडनावात फरक हा ना. हो का? अगं मी सावंतांची सून असली तरी मुलगी तुझी आहे. हा? पण आईवर विश्वास हा का तुझा? त्या डांबी सुनेवर जास्त विश्वास. आई, तुझा हा संताप आहे ना, बाप्पा बरोबर त्याचे विसर्जन करायचंय. हा आज तब्येतीसाठी फार चांगलं असतं ते. किती धुसफूस करशील? हा? आता धुसफूस करू नको तर काय करू? हा, मला त्या निशार राग काढू दिलास काय? एक नंबरची आग लावी ती, कशी सरळ होतली ती? हा, आज घरात तू गेले सांगून गणपतीक जाता म्हणून खय गेलेलं नाही, हैसर जाती. आ? घरात गणपती आपल्या आणि सून बाहेर, बरं दिसता. जाऊ दे ना, कशाला बोलतेस तू उठसुट्टीच्या? ही बघ आली. बघ निशा, अगदी वेळेवर आलीस ग. आई तुझी आठवणच करत होती. इलस बरा झाला गो बाय. गणपती बाप्पा दिशा पावली रे बाबा तुका. तुझा नवस पूर्ण झालो. अगं आई, काय कसला नवस? काय म्हणतेस तू? तुका माहिती नाही, गणपती बाप्पा नवस बोललेलो. म्हणजे विसर्जनाच्या आधी निशाचा दर्शन झाला ना, तर तो बिनगुळाचे मोदक खाणार होतो. आई, आता नको काही. हा, शांत राहा जरा. आज नको. हा, आई, काय झालं? आई, अगं ए निशा, अगं रडतेस का तू? अगं रडू नकोस. काय झालंय? हा, काय झालंय? आई, आई प्लीज तुम्ही आजीला काहीच बोलू नका. यावेळी सुद्धा मीच चुकली. बघ, बघलस? बोल गो. आई, मी ना नेहमी ठरवते की आपण नाही चुकायचं, नाही कोणाचा द्वेष करायचा, नाही इकडचं तिकडे करायचं. मी काय करू? मी खूप प्रयत्न करते, पण मला जमतच नाही. मला ना काय होतं माझं मलाच कळत नाही. गो कळीचो नारद मुनी गपराव. आता या नवीन नाटक काय सुरू केला सांगशील माका? आई तू जरा थांब ना. निशा तू सांग काय झालंय? तू रडू नकोस ना, रडू नकोस. काय झालंय? आई, आजीच्या खोट्या व्रताबद्दल मीच सांगितलं माझी. घे, ऐकलंस ना काय बोलता ती? बोल गो पुढे. घरचा भेदी लंकाट आहे म्हणतात ना, ते काय खोटं नाही. आई थांब 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 जरा. निशा, तू का केलंस ग असं? काय करू आई, मला ना खूप त्रास होत होता. आजी सारख्या मला बडबडतात, घालून पाडून बोलतात. मला नीट वागायचं असतं, मलाही सुधारायचंय, पण या नेहमी माझ्यावर अविश्वास दाखवतात. यानेच माझी हिंमत कमी केली. मला ना यांना दाखवून द्यायचं होतं की कोणाचाही अपमान केल्यावर त्याला कसं वाटतं. पडून पडून मी वा गो वा. हा, माझा अपमान करण्यासाठी त्या हम्माला कळ लावलीस, तेव्हा गौरीचा विचार नाही आला तुझ्या मनात? तिका काय त्रास होतो लो हे तुझ्या लक्षात नाही ला? माझ्यावर राग काढूचा होता ना तुका, पण मी कधी तुका काय बोललंय? जास्तच माती खाल्लीस तेव्हा बोललोय मी. आता तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा सांग मला. कुठलं चांगलं काम केलास तू? हाय, एक काम करा, माझी बॅग घ्या, हे माझं सगळं सामान, आणि मला हकलून द्या घरात ना. माझं सामान फेकून द्या तुम्ही हे सगळं. नाही, मी इतकी वाईट आहे ना, नेहमी माझ्या हट्टापायी मी गौरीचंच नुकसान करत आले. नाही, मला
तू शांत हो, तू इकडे हो आधी. अगं आई काय बोलतेस तू? बघ तिचं काय झालंय. हा काय वाटत नाही का तुला? हो, कावळीणीच्या सापांना काय मरत नाही. आई काय काय चाललंय? कावळीण वगैरे काय? शांत हो जरा. चुकला माझा. डुकरिणीच्या सापाने हत्ती मरत नाही. अगं तू काय बोलतेस आई? जे काय झालंय ना त्यात तिची एकटीची चूक नाहीये. आता कळतंय ना तुला की तुझ्या बोलण्याने ती दुखावली आणि हे सगळं घडलंय म्हणून. आई अगं रबर सुद्धा इतकं ताणायचं नसतं की त्याचे 2 तुकडे होतील. घरातल्या लहान माणसांना मान द्यायचा असतो, कळलं ना? त्यांचा मान राखायचा असतो. आता ते कोडगे होतात. सरे तू माका बोलतस? आ अगो मगरीचे अश्रू आहेत तिथे, फसू नको त्याला. अगं आई तू काही ऐकूनच घेणार नाहीयेस का? अगं आई घरच्या सुनेला नको बोलूस असं. हा आई आई माझी माझी चूक झाली. मी मी मनापासून माफी मागते. खरंच माझी चूक झाली. मला एक शेवटची संधी द्या. कोट्या तोंडानं सांगू मी तुम्हाला, पण आई खरंच. अगं ए निशा, अगं ए निशा उठ. असं तू शांत हो बरं. अगं शांत हो, मी माफ केलंय तुला. हा माझ्या मनात तसं काही नाही आणि तूही काही मनात ठेवू नकोस. हा शांत हो, शांत हो. हा चल चल तू फ्रेश हो आणि काहीतरी खाऊन घे. कुठेही जायचं नाही. आई आई निशा ए निशा. गौरी जी जल्दी कीजिए. हो झालंच. तूही लवकर आटप, विसर्जनाची वेळ झाली. हम तो तैयार हो गए. आपको कितना वक्त लगेगा? झालंच. हे बघ नथ घालायची होती फक्त. गौरी तैयार हो गए? अरे कितनी सुंदर लग रही हो तुम. है मुन्ना देखो कहीं हमारी नजर न लग जाए. हाँ अच्छा हाँ अब जल्दी चलो. गणपति विसर्जन से पहले की आरती तुम्हें ही करनी है ना. सब लोग इंतजार कर रहे हैं. जल्दी आओ. हाँ मुन्ना तुम तैयार नहीं हुए? अच्छा अच्छा जल्दी आओ. हाँ बघितलं संभाजी किती बदलले आहेत ते. निशा बहिणीत सुद्धा असेच चांगले बदल होऊ देत, एवढीच बाप्पाकडे प्रार्थना आहे. म्हणजे नचिदादाचा संसार सुखाचा होईल. आई बाबा आजी यांची काळजी एकदाची संपेल आणि सगळे आनंदी होतील. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विनाशी नुर्वी पूर्वी प्रेम कृपाजय. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. या, ठीक. बाप्पा माझ्या गौरीला सुखात ठेवा. तिचा संसार असाच फळू दे फुलू दे. कसल्याही प्रकारची काळजी नको तिच्या मागे. पुढच्या वर्षी एक पाहुणा येणार आहे नवीन तुझ्या दर्शनाला, त्याची काळजी घे. मुलगा असो की मुलगी,
पण ते बाळ ना आमच्या जावई बापूंसारखा हवा. मस्करी केली हो. माझ्या नचीला सुखी आणि समृद्ध ठेव. जावई बापूंची तब्येत चांगली ठेव आणि माझ्या सरूला ना थोडी आणखी बुद्धी दे. अगं आई काय बुंदी हा? बुंदी म्हणाल. बुंदी आवडते ना तुला म्हणून बुंदी म्हणाल त्या. हो का बर. जय बाबा जय बाबा. आणि या घरातली जी काय इडापिडा हा ना ती सगळी संपून जाऊ दे. या घरातल्या वाईटावर जो कोण टपलेला ना त्याचं विसर्जन कर रे बाबा. ही म्हातारी ना जरा जास्तच बोलतीये. अम्मा सुधारलीये म्हणून उडतीये. हिला माहित नाहीये अम्मा काय सुधारणार आहेत की नाहीये. यात सुद्धा ना त्या अम्माचा काहीतरी डाव नक्कीच असणार. तो आरती शुरू करें? जी जी जी. सबको याद है ना? गणपति बप्पा गणपति बप्पा मुन्ना, सबको आरती दो. गौरी बेटा प्रसाद बांटो. जी अम्मा जी ये मराठी आरती आप. हाँ गौरी, अम्मा जी ने ना हमारे राम जी की हेल्प से आरती डाउनलोड करवाई. उसके बाद उन्होंने खुद याद किया, फिर हम सबको याद करवाया. अम्मा जी ये मराठी आरती गा के आपने मुझे आश्चर्यचकित कर दिया है. नहीं गौरी बेटा, तुम्हें आश्चर्यचकित नहीं बल्कि तुम्हें खुश करना चाहते थे और अपने परिवार के लिए भी खुशियां और शांति चाहते थे, इसीलिए हमने ये सब कुछ किया. गणपति महाराज, आज हम सबके सामने अपने हर अपराध और अपनी हर भूल की माफी मांगते हैं और अपने बच्चों के लिए खुशियां और मंगल कामना की प्रार्थना करते हैं. हमारी प्रार्थना स्वीकार कीजिए. गणपति बप्पा मंगल मूर्ति.
घर किती रिकाम रिकाम वाटतंय. शांत शांत वाटतंय खरं. बाहेर जरी विसर्जनाचे ढोल वाजत असले त्या उत्साहामध्ये एक उदासीनता आहे, नाही? आनंदाला विरहाची झालर असते असं म्हणतात ना, तसं गौरी जेव्हा सासरी गेली ना तेव्हा असंच काहीसं वाटलं होतं मला. माझ्या मनातलं बोललीस तू. मी सेम हाच विचार करत होतो आता. गौरी लग्नानंतरच नाही, ज्या ज्या वेळेला या घरात आली आणि या घरातून निघून जायची वेळ आली ना तेव्हा असंच वाटत. दास भगास पोकळ. पण खरं सांगू, तिचा तिकडनं फोन आला शिवबद्दल किंवा तिच्या घरच्यांबद्दल खूप आनंदात उत्साहात सांगायला लागले ना की फार छान वाटायचं. लांब असल्याच्या दुःखापेक्षा ती सुखात आहे, आनंदात आहे. ती लांब असलेल्या दुःखापेक्षा ती आनंदात असल्याचं सुख जास्त महत्वाचं आहे. नाही? अगदीच. पण गौरी आता तिकडे गेली आहे, ती त्या घरामध्ये हक्कानी लेकीसारखी वावरते. हा, त्या सगळ्या लोकांमध्ये इतकी समरसून गेली आहे. फार बरं वाटतं. आई वडिलांना याहून काय हवंय? आपल्या घरात एक सून आली, आपण तिला मुलगी मानली. ती जर कदाचित आपल्या मुलीसारखी वागली असते ना तर गौरीची एवढी उणीव जाणवली नसते आपल्याला. म्हणजे आता या क्षणी गौरीची आठवण येते ना? तुझ्या डोळ्यातलं पाणी तर तेच सांगते ना. तुमच्या आवाजातला ओलावाही तेच सांगतोय. आईची बर्फी, तुमची बाहुली. मी कधी बोलले नाही पण माझा जीवच ना गौरी. ती कधी शिवसारखा तिथला मुलगा निवडेल असं खरंच वाटलं नव्हतं मला. त्या दोघांबद्दल मला पहिल्यांदा कळलं ना, माझा तर स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना. त्या दोघांबद्दल मला पहिल्यांदा कळलं ना, माझा तर स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना. म्हणजे गौरीच्या मनात कोणीतरी भरलंय आणि ते मला कळलं नाहीये. याचं थोडस वाईटच वाटलं मला. आणि मग नंतर तुम्ही विरोध केलात तर काय होईल याचं इतकं टेन्शन आलं. अर्थात सगळं सुरळीत झालं म्हणा, छान झालं. आणि मग मात्र गौरी इतक्या लांब जाणार आणि मग मला कळे ना की मी स्वतःला सावरू की तुम्हाला आधार देऊ. पण दोन्ही गोष्टी ती व्यवस्थित केल्यास. फार सांभाळून घेतलंस तू आम्हाला आणि म्हणून ते इतक्या लांब असून सुद्धा सुखात येते. ती सुखात येतं, आपण सुखात आहोत. काय बरोबर ना? हो. रमा जी, ये घर आपका है, हम आपके हैं, और आप हमें छोड़कर यूं हॉस्टल जा रहे हैं तो हमें बिल्कुल अच्छा नहीं लग रहा. लेकिन कोई बात नहीं, हम आपकी इच्छा का, आपकी भावना का मान करते हैं, इसीलिए आपको भेज रहे. इसका मतलब ये नहीं कि हम आपसे दूर हैं, ठीक है? हाँ रमा, हम तुमसे बस एक फोन कॉल दूर हैं. जब तुम्हारा मन करे सिर्फ फोन कर देना, हम आ जाएंगे. और रमा, सारी पुरानी बातों को भूल जाओ. तुम हमारी अपनी हो, हमारी जिंदगी का अहम हिस्सा हो तुम. इस घर से और हमसे इतना दूर मत रहो. हम जानते हैं भैया, भले ही हम आज आपकी जिंदगी में शामिल हो रहे हो, पर जब से हमने होश संभाला है आप हमारी जिंदगी में तब से शामिल हो. हाँ भैया, हम बचपन से जानते थे कि हम दो भाइयों की बहन हैं.